नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या डे 34 ऑफ 90 डेज चॅलेंज. आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहे की धनराज आज मला पहिल्यांदा ऑफिसला सोडवायला येतोय. नाही, पहिल्यांदा नाही म्हणता येणार आहे ना. नाही, तू आलाय म्हणजे बऱ्याच वेळा गेलोय. बऱ्याच म्हणजे अगदीच बरा नाही, 4-5 वेळा मॅक्स टू. हो ना. इंडिकेटर चालू आहे, इंडिकेटर बंद करा. चाललोय सोडायला आता. चला आता जाऊयात आपल्या ऑफिसच्या मार्गाने. ऑन द वे. ऑन द वे टू ऑफिस. जाऊ. तर गाईज काय विषय माहिती का, आमच्या इकडे गार्डन आहे, ठीक आहे. तर गार्डनच्या समोर आतापर्यंत म्हणजे 1.5 वर्ष झालं मी ते गार्डन पाहते, पण आतापर्यंत एक पण असे स्टॉलवाला नव्हता की जे फ्रुट्स किंवा हेल्दी गोष्टी विकतायत. आणि आत्ता फक्त 10 दिवस झालं एक कुणीतरी एक दादा आहेत, त्यांनी तो स्टॉल लावलाय आणि त्यांना स्टॉलला चांगला रिस्पॉन्स भेटायला लागला की 10 दिवसात 3 स्टॉल लागलेत. तिसरा स्टॉल पण लागलाय. तर तिसरा पण लागला. तिसरा पण लागला. मग काय आज सकाळी पाहिला तिसरा पण स्टॉल लागलाय. म्हणजे पहिल्या दादांनी फक्त पहिल्यांदा फ्रुट्स चालू केले, मग त्यांनी स्प्राउट्स ऍड केले, तर सेकंड स्टॉलवाल्यांनी लगेच फ्रुट्स आणि स्प्राउट्स आणि लगेच तो वाला चालू केला. आता तिसरा ज्यूसचा लागलाय, आवळ्याचा ज्यूस, कोरफडीचा ज्यूस. कोरफडीचं माझं नाव लक्षात येतं. तर कसं असतं कॉम्पिटिशन, म्हणजे त्या बिचाऱ्या पहिल्या दादांना किती वाईट वाटलं असेल की इतक्या दिवस काहीच नव्हतं, मी अपॉर्च्युनिटी फाइंड आउट केली आणि लगेच लोक आली. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाला सर्वायवलचा अधिकार आहे, पण एक जस्ट गोष्ट मला ऑब्झर्व झाली म्हणून तुम्हाला सांगितलं. धनराजच्या ड्रायव्हिंग स्किल्स रेट भांडण बुलेटवाला लय जोरात दिसतोय. मग अशी जोरात म्हणजे भांडणाच्या जोरात दिसतोय. पहिल्यांदा त्या चालणाऱ्या बाईला पण काहीतरी बोलून गेला आणि आता रिक्षावाल्याला पण काहीतरी बोलून गेला. आम्ही आपला हळूहळू जातो बाबा. स्कूटी गडबड करून चालत नाही चालत ऍक्च्युली, कारण स्कूटीचे टायर असतात पातळ. लय प्रॉब्लेम असतो. तेव्हा गाड्या उचलतात. गाड्या उचलल्यात पुढं. उचलल्या, हा टो केला. अवघड आहे, पण खरं गरजेचं पण आहे बरं का. कारण आहे ना म्हणजे लईच अवघड होतं, कारण मुंबईमध्ये गाड्या जास्त, रस्ते छोटे आणि मग असं लय मध्ये गाड्या लावलेल्या असल्या की लय प्रॉब्लेम होतो. तो करणं खरं गरजेचं आहे असं माझं मत. आज धनराज कुठल्या देवाचं दर्शन घेतलेलं सकाळी उठल्या? आज पहिल्यांदाच असं झालंय की आम्ही सिग्नलला आलो आणि लगेच सिग्नल सुटला दुसऱ्या सेकंदाला. नाहीतर मी असल्यावरती काय होतं माहिती, मला रोज 1 मिनिट तरी थांबावं लागतं आणि मोठा सिग्नल लागतो. आज कहा से लक लेके आए हो. पण पुढे ट्रॅफिक किती आहे? ट्रॅफिक लय मरणाचं ट्रॅफिक. सिग्नल संपल्यापासून ट्रॅफिक. सिग्नल संपला आणि ट्रॅफिक लागलं, इतकं जास्त ट्रॅफिक. सिग्नल खतम हुआ. काय खाऊन आला कशामुळे इतकं ट्रॅफिक आहे? हांजी इतना ट्रॅफिक क्यों है आज? काय समजा नाही बाबा. जाताना नाही लागायचं ना मला ट्रॅफिक. नाही लागायचं. आता ह्याची अशी इच्छा आहे की मी ह्याला आमच्या इथला स्पेशल समोसा चारावा, पण इच्छा नाहीये. आम्हाला 3 समोसाचं लालच देऊन आणलं होतं आणि आता म्हणते की नाही, आता उशीर झालाय, मला मी जाते. यार मला थोडासा उशीर कितपत झाला. योग्य आहे? काय नाही, आपण परतच्या वेळी आला की नक्की खाऊया. नाहीतर मी संध्याकाळी पार्सल घेऊन येईल. ठीक आहे. बाद में समोसा गार हो जाता है. नाही, मी गरम त्यासाठी स्पेशल खाना तळायला लावेल. तर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण कंटिन्युएशन खूप चांगलं दाखवलं. आपण 33 आज कितवा दिवस आहे? 34वा. हा, 34व्या दिवसापर्यंत आपण एकदम छान कंटिन्युएशन दाखवले. असं सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच. बाय.